हाय गाईज, प्रेरणाची दुनिया चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आहे गुढीपाडवा। तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। आणि मी अशी सिंपल अशी रेडी झालेली आहे। पिलूमुळे काय रात्री झोप झालेली नव्हती, सो सकाळी पण उठायला लेट झालेला आहे, बट फायनली मी आणि पिलू रेडी झालेलो आहे। तर बघा आमचं पिलू कसं दिसतंय। आणि आम्ही आज सटवाई पूजनला पण जाणार आहे। सो आता गुढीसोबत एक दोन फोटोज क्लिक करतो आणि त्याच्यानंतर मग पिलूच्या सटवाई पूजनला जाणार आहे। तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा। नेमकं आम्ही बाहेर पडायच्या वेळेस पिलू झोपलेला होता, मग आम्ही तसंच जायला निघालो। सगळ्यात आधी तर मी गुढीची पूजा केली। गुढीपाडव्याच्या दिवसाशी माझं स्पेशल कनेक्शन आहे। तो असा एक दिवस आहे की ज्याने माझं पूर्णच आयुष्य बदलून टाकलेलं होतं। ती स्टोरी मी एक दिवस तुम्हाला नक्कीच सांगेन। गुढीची पूजा केली आणि त्यानंतर मग आम्ही जायला निघालो। ह्या बघा, ह्या आहेत वहिनी आणि यशिका। आणि यशिका बघा, तिला वहिनी मस्त 2 शेंड्या घालत होत्या, पण ती बिलकुल वहिनींना घालू देत नव्हती। आणि कसा लुक देते बघा। शेड मी, शौर्य, किट्टू, आप्पा, मम्मी आणि पिलू आम्ही एवढे सगळे चाललेलो होतो। हे बघा, हे आहे सटवाई देवीचं मंदिर। असं म्हणतात की तुम्हाला जर माहेरहून सासरी जायचं आहे, गावाची वेस ओलांडायची आहे, तर आधी सटवाई देवीचं पूजन करावं लागतं आणि त्यानंतरच तुम्ही दुसऱ्या गावी जाऊ शकता। ही जुनी परंपरा चालत आलेली आहे आणि तीच परंपरा खूप ठिकाणी फॉलो केली जाते। आमच्या फॅमिलीमध्ये पण ही परंपरा फॉलो केली जाते। सो पिलूला आता 5वा महिना लागलेला आहे आणि आता आम्ही लवकरच पुण्याला जाणार आहे। सो मग तिकडे जायच्या आधी आम्ही सटवाई देवीची पूजा केली। त्या पूजेमध्ये काय काय करायचं असतं ते बघा। इथे मम्मीने कणकीचा एक दिवा बनवलेला आहे आणि तो ठेवलेला आहे। त्यानंतर एक पानाचा विडा ठेवलेला आहे। त्या विड्यावरती हळकुंड आणि खोबऱ्याचा एक तुकडा देखील ठेवला जातो। एक ओटीसुद्धा देवीला ठेवायची आहे। त्यानंतर इथे मम्मीने दहीभात आणलेला आहे, ज्याची ती 5 मुटके करत आहे। आणि ते जे आपला कणिक असते त्याच्या 5 छोट्या छोट्या चपात्यां टाईप, चपात्या असं म्हणता येणार नाही, पण एक पुरीच्या साईजच्या कणकेचं लाटलेलं आहे आणि त्याच्यावरती ते मम्मीनं भाताचे 5 मुटके ठेवलेले आहेत। त्यानंतर मम्मीने सगळ्यावरती हळदी कुंकू घातलं आणि गुढीपाडवा होता, तर घरी पोळ्याचा नैवेद्य होता, तर तो सुद्धा देवीला दिला। असं म्हणतात की गुढीपाडव्या दिवशी आपण पोळ्याचा नैवेद्य आपल्या जे गावातले देवदेवता आहेत त्यांना द्यावा। आणि त्या दिवशी इतका सुवर्णयोग होता। एकतर मंगळवारी आणि शुक्रवारी सटवाई देवीला जायचं असतं आणि त्या दिवशी नेमका मंगळवार होता आणि गुढीपाडवा पण होता। सो असा सुवर्णयोग झालेला होता। हे बघा, सुरकटोपडे देवीसाठी ठेवलेलं आहे। एक जुनं सुरकटोपडं आणि एक नवीन सुरकटोपडं असं देवीला देतात। ही अशीच परंपरा चालू राहिलेली आहे। असं म्हणतात की बाळाला देवीच्या पायावर घालावं, असं अर्जुनला देवीच्या पुढे ठेवलेलं होतं। आणि मग नंतर मी देवीची पूजा केली। त्यानंतर आम्ही आलो अंबाबाईच्या मंदिरामध्ये। अंबा माता हे आमचं शिराळ्याचं ग्रामदैवत आहे। असं म्हणतात की माहेरवासनींनी ह्या 2 देवींची ओटी भरावी, एक म्हणजे अंबा माता आणि दुसरी म्हणजे मरीमी आई। ह्या दोघींची मी ओटी आज भरणार होते। सो हे बघा, हे आहे आमच्या शिराळ्यामधलं अंबाबाईचं सुंदर असं मंदिर।
हे बघा मंदिराच्या बाजूला सुंदर असं गार्डन आहे, किती सुंदर वाटतंय. अंबा मातानंतर आम्ही आलो मरिमी आईच्या मंदिरामध्ये. हे बघा मरिमी आईचं मंदिर आहे. आणि जशी अंबा माताची ओटी भरली तशीच मी त्या दिवशी मरिमी आईची सुद्धा ओटी भरली. असं म्हणतात की देवीला जाऊन आलं की कुणाच्या तरी घरी जायचं, डायरेक्ट आपल्या घरी जायचं नाही. सो मग आम्ही सचिन काकाच्या घरी आलो. ह्या आहेत माझ्या आजी, ज्या माझ्यावरून तुकडा ओवाळून टाकत आहेत. असं म्हणतात की लहान बाळाला घेऊन बाहेरून आलं की सगळ्यात आधी तुकडा ओवाळून टाकायचा, पायावर पाणी घालायचं आणि मगच घरामध्ये जायचं. सो तीच आजी करत होत्या. ह्या आहेत मनीषा काकी. घरामध्ये गेलो आणि हा आहे माझा छोटा काका समू काका. त्याने पिलूला पाहिलंच नव्हतं. मग तर पिलूशी थोडा खेळत होता. पिलूला इतकी जोरात भूक लागली ना बघा, पाय कसा हलवते, त्याला खूप जास्त भूक लागलेली. हे आहे गुढीपाडव्या दिवशी बनवलेलं स्पेशल पुरणपोळीचं जेवण. त्या दिवशी दुपारी आजीने आम्हाला जेवल्याशिवाय सोडलंच नाही, जबरदस्तीने आम्हाला तिथेच जेवायला लावलं. सो त्या दिवशी दुपारचं जेवण आम्ही आजींच्याच घरी केलं. सो ह्या नोटवरती हा व्लॉग मी इथंच थांबवते. तुम्हाला जर माझा व्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्लॉगवरती छान छान कॉमेंट, लाईक, शेअर पण करायला विसरू नका. थँक्यू फॉर दी वॉचिंग गाईज. बाय बाय.